नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आधी एक मराठी गाणं होतं बघा, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. तेव्हा तिला असा गर्व असतो की मी इतकी सुंदर आहे व मला आरशात पाहायची गरजच नाही आहे. वारंवार मी आरशात बघायची गरजच नाही पडत मला, की माझा चेहरा इतका सुंदर दिसतो. पण मग हे गाणं केव्हा थोडं थांबतं, जरा विसावतं. तसं आता आमच्यासारखे साठीला आलेल्या स्त्रिया ज्या असतात, मग चेहऱ्यावरती वय तर लपत नाही माणसाचं. चेहऱ्यावरती कुठे ना कुठे काळेपणा येतो, सुरकुत्या येतात, डोळे थकलेले वाटतात आणि मग आपल्याला आरशात बघावंसं वाटतं. आणि मग वाटतं की मी कशाला आरशात पाहू, तर माझ्या ह्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, डोळ्याभोवती जे काय थोडंफार काळं झालेलं आहे ते मला नीट करायला पाहिजे. मग चालू होतं मोबाईलवरती सर्च, की या चेहऱ्यासाठी स्किनसाठी काय चांगलं आहे. मग मोठे मोठे महागडे क्रीम्स असतातच, ते सांगतात की याच्यामध्ये केमिकल नाही आहे, केमिकल फ्री आहे किंवा याने तुम्हाला त्रास होणार नाही. ते घरी येतात, आले की आपण लावतो. ते जसं म्हणतील तसं आपण पूर्ण त्यांचा फॉलो करतो नियम, की क्रीम कसं कसं लावलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. पण तरीही एखाद्याची स्किन जर जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तिला कितीही महागातलं क्रीम असो आणि कितीही नॅचरल असो, त्याचा थोडाफार त्रास होतोच. मग मन नाराज होतं की अरे आपण इतकं महागाचं क्रीम आणलं, मग आता काय करायचं. मग दुसरा उपाय आपण कसं थोडंसं फेरा मारून येतो. घरातलं सोपं आपण नंतर करतो, आधी महागडे क्रीम वगैरे आणून पाहतो आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं की नाही नाही, आपण ना आपल्या जुन्या आजीच्या बटव्यातलेच उपाय जर काढले शोधून तर काय होईल. अगदी सोपे सोपे फॉर्म्युले आहेत बघा, मी तुम्हाला सांगते. एक ग्लिसरीन तर सगळ्यांनाच माहिती आहे, नॉर्मल ग्लिसरीन 2 चमचे घ्या, 2 चमचे ॲलोवेरा जेल घ्या, त्यात 2 कॅप्सूल ई व्हिटॅमिनच्या टाका आणि थोडं तांदळाचं पाणी, तांदूळ भिजवून किंवा वाटून किंवा तांदळाचं वरचं पाणी जे असतं ते थोडं टाका आणि चांगलं फेटा. ते तुम्ही चांगलं फेटलं की त्याचं एक सुंदर क्रीम तयार होतं बघा. आणि मग ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. वाटलं तर त्यात गुलाबजल थोडं घाला सुगंधासाठी किंवा चंदन पावडर घाला, तुमची मर्जी. नाही घातलं तरी चालतं, घातलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना लावा. तुमचा चेहरा आपोआप थोडा हळूहळू हळू ग्लो व्हायला सुरुवात होते. सुरकुत्या कमी होतात, डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि चेहरा फ्रेश वाटायला लागतो. हा अगदी साधा आणि सरळ सोपा उपाय आहे. सगळ्यांनीच आजमावून पाहिलेला आहे. कारण रोज आपली साय वाटीत घेऊन, बेसन वाटीत घेऊन, संत्र्याची साल वाटीत सगळं घेऊन पॅक लावून आरामात 10-15 मिनटं बसलो आणि मग चेहरा धुतला, असं फार कमी गृहिणींचं होतं. कारण गृहिणी म्हटलं की तिचा कामाचा व्याप सगळ्यांनाच माहिती आहे. जुन्या असो का नवीन असो, गृहिणी ती गृहिणीच. अख्खं गृह तिच्या प्रयत्नांनी आणि यांनीच उभं असतं. मी स्वतःकडे ती दुर्लक्ष करते आणि मग असे त्रास चालू झाले की मग तिच्या लक्षात येतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या चेहऱ्यासाठी. मग असे थोडे थोडे सोपे सोपे प्रयत्न तुम्ही करून बघा. हा अगदी साधा फॉर्म्युला आहे. त्यात तुम्ही बीटरूट पण टाकू शकता, थोडासा पिंकिश ग्लो येतो मग त्याला चेहऱ्याला. हार्मफुल तर काहीच नाही आहे. साधा टोमॅटोसुद्धा तुम्हाला लावला तुम्ही तर तुमचा म्हणजे तुम्ही काय म्हणता फेस वॉशचं काम करतो. आणि केमिकल जितके कमी वापराल तितकं स्किन तुमची ड्राय व्हायला म्हणजे ड्राय होत नाही. ड्राय स्किन झाली नाही तर मग थोडीशी मॉइश्चर पकडून राहिली तर थोडी फ्रेश व्हायला तिला मदत होते. मग सुकत नाही, डल डल वाटत नाही स्किन. कसं वाटलं मैत्रिणींनो? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.